समितीच्या वतीनं दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या या 5 दशक याकडे वाटचाल करणारा हे पहिलं वर्ष 41वे. आपण गेल्या वर्षी 40वे वर्ष मोठ्या दिमागात गेल्या वर्षी साजरं केलं आणि या महाराष्ट्राला यशवंतरावांच्या विचारांची किती गरज आहे याचं सातत्याने स्मरण या व्यासपीठावर केलं जातं आणि त्याची उजळणी दरवर्षी करतो. तो समारोह गेल्या वर्षी आपण आपल्या सर्वांच्या साक्षीने पार पडला. या 41व्या वर्षात पदार्पण करताना 50व्या वर्षाकडे जात असताना काही विशिष्ट ध्येय ठेवून या 10 वर्षाचं आयोजन करण्याचा निर्णय समितीने घेतलेला आहे आणि महाराष्ट्रातील खूप चांगले अभ्यासक, चांगले वक्ते या व्यासपीठावरती आले पाहिजेत. नवीन आणि मध्यमवयीन पिढी यशवंतरावांच्याबद्दल आणि महाराष्ट्राच्याबद्दल काय चिंतन करते हे आपल्याला कळालं पाहिजे. या उद्देशाने ज्यांना या 41व्या 3 दिवसाच्या महोत्सवाचं समारोहाचं उद्घाटन करायचं ठरवलं त्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्रीकांत देशमुख, ज्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार आहे, ते बापूंचे फार जवळचे मित्र आहेत. हे जुन्या लोकांना इथं आमचे बरीच मंडळी बसलेली आहेत. केंद्रे सर आहेत, रेणापुरे मामा आहेत किंवा जगतकर आहेत, अमर हबीब आहेत. ह्या लोकांना माहिती आहे की सहकार क्षेत्रामध्ये ते अधिकारी बनून काम करत असताना त्यांचा काही कालखंड हा बीडमध्ये गेलेला आहे. त्यामुळं बीड जिल्ह्याला अत्यंत जवळून ओळखणारे, बापूंनाही जवळून अधिक ओळखणारे आणि या कार्यक्रमाची यथंभूत माहिती ज्यांना आहे असे श्रीकांत देशमुख आज या उद्घाटनाला लाभले. हे आमच्यासाठी आणि विशेषतः तरुण पिढीसाठी आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आपण त्यांचं जेव्हा भाषण ऐकू तेव्हा आपल्याला काही नवीन चिंतनशील आपल्यासमोर काही चित्र ते उभा करतील आणि ते आपण ऐकण्यासाठी या समारोहाच्या उद्घाटनाला त्यांना बोलवले आणि आपण ते त्यांचं उद्घाटकीय भाषण ऐकण्यासाठी इथे उभा आहात. मंचावर उपस्थित कमलाकर कांबळे, मंचाच्या समोर माननीय केंद्रे मामा, रेणापुरे मामा, बावणेसाहेब, अनंतरावजी जगतकर, अमर हबीब, त्याचबरोबर डॉक्टर नरेंद्र काळे आणि खूप सगळे ओळखीचे चेहरे समोर आहेत. सर्वांचाच मी उल्लेख केला असं आपण गृहीत धरू आणि सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो.
गेल्या 40 वर्षामध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या निमित्तानं जे काही उद्घाटन, त्या उद्घाटनाचं चिंतन, कवी संमेलन, त्या कवी संमेलनामध्ये सगळ्या विषयांना धरून ज्या कवींनी या व्यासपीठावरती कविता म्हटल्या त्या आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, ते कवी माहिती आहेत. या 3 दिवसामध्ये यशवंतरावांच्या विचाराला अनुसरून आपण काही कार्यक्रम आखतो आणि त्या कार्यक्रमामध्ये उद्घाटन, कवी संमेलन, दुसऱ्या दिवशी चित्रकला स्पर्धा, बालानंद मेळावा, उद्या रात्री सुगम संगीताचा कार्यक्रम 26ला दरवर्षी असतो आणि तिसऱ्या दिवशी शेतकरी परिषद समारोप समारंभ, त्याच्यामध्ये साहित्य, संगीत, कृषी आणि युवा या लोकांना आपण पुरस्कार देतो यशवंतरावच्या नावाने आणि रात्री मग शास्त्रीय संगीताची मैफिल होऊन या कार्यक्रमाची सांगता होते. यावर्षी श्रीकांत यांच्या हस्ते हे उद्घाटन होईल. आज रात्री डॉक्टर प्राध्यापक पी. विठ्ठल मंचा इथे सभागृहात उपस्थित आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे आणि आपल्याच अंबेजोगाईतला आणि महाराष्ट्रभर ज्याची प्रसिद्धी आहे असा कीर्तनकार, महावक्ता अविनाश भारती, ज्याचा आम्हाला अभिमान आहे, त्याच्या सूत्रसंचलन त्याचं होणार आहे आणि त्याच्यासोबत महाराष्ट्रातील अनेक कवी बोलवले. आपण प्रत्येक विभागातले कवी, वेगवेगळ्या विषयातले कवी, गझल असेल, मुक्तछंद असेल, गीत असेल, अशा लोकांना आणि श्रम ज्या क्षेत्रामध्ये आपण करतो, ज्या कामात म्हणजे कुणी शेतकरी आहे, कुणी शिपाईचं काम करतो, कुणी चित्रकार आहे, कुणी प्राध्यापक आहे, कुणी शिक्षक आहे किंवा कुणी काहीच करत नाही तरी कविता करतात, अशा काही निवडक लोकांना आपण यावर्षी बोलवलं आहे. मला सांगायला आनंद वाटतो की गुंजन पाटील ही अत्यंत तरुण वयाच्या 13, 14, 15 वर्षापासून कविता करते आणि आज तुम्ही यूट्यूब वगैरे बघता. गुंजन पाटील ज्या ताकदीने कविता एक बाई म्हणून, एक स्त्री म्हणून जी सांगते, ती सांगत असताना आपल्याला कधीकधी आपला अभिमान छाती फुगून येते आणि कधीकधी आपली शर्मेने मान घालते. अशा पद्धतीचा विचार करणारी एक नवीन तरुण कवयित्री आहे. आमचा चांद, सय्यद चांद हा शेतात काम करतो, रोजाने काम करतो, पण आजकाल गझल लिहितो. गझल लिहिण्यासाठी लागणारी त्याचं तंत्र, त्याचं जे काही ढाचा आहे त्याच्यासाठीचा सगळा अभ्यास या तरुणाने केला आणि श्रम करता करता आपलं पोट भरत तो कविता करतो, तो गझल करतो आणि अशा लोकांना आपण या ठिकाणी बोलवलं आहे. या ठिकाणी सुनील उबाळे नावाचा एक कवी बोलवला यावर्षी, जो रंगकाम करतो, लोकांच्या घरांना रंग देतो आणि रंग देत देत आपल्या जीवनाचा रंग आपल्या कागदावरती लिहितो, व्यक्त करतो. असा एक कवी की ज्याचा उदरनिर्वाह जर रंगाचं काम मिळालं तर होतो, नाही तर मग तो थांबतो आणि मग त्याची कथा, त्याची व्यथा त्या कवितेतून येते. तेव्हा आपल्यालाही या अशा लोकांच्या जीवनाकडे बघण्याचा एक हुरूप येतो, एक ऊर्जा मिळते, एक प्रेरणा मिळते आणि आपल्याला हे विचार करायला भाग पडतं. आज शरद धनगर आहे, तो शेतात काम करतो. खानदेशसारख्या बहिणाबाईच्या गावातून हा कवी येतो आणि महाराष्ट्रभर म्हणजे कोण बनेगा करोडपती जो मराठीतला आहे त्याच्यात तो आलाच होता, त्याच्यावर सगळ्यांना माहितीच आहे. मराठवाड्यातले अनेक कवी आपण बोलवलेत. अविनाश काटोटे आमचा बाजलगावचा पोरगा आहे. आज त्याचे पुण्यामध्ये 1,000-1,500 रुपयाच्या तिकिटाने अपूर्व राजपूत, अविनाश काटोटे, आमचा नांदेडचा पांपटवार, ही 3-4 पोरं वयाच्या 20-25 वयातली पोरं हे 4 जण एकत्र येतात आणि कवितेची, गझलीची ताकद पुण्या मुंबईतल्या लोकांना दाखवतात आणि पुण्या मुंबईतले 2-2, 1,500 हजार रुपयाचं तिकीट काढून कवी संमेलनाला जातात. अशी पोरं ही काय सांगतात आपल्यासाठी? का लोक तिकीट काढून त्याच्या कविता ऐकायला जात आहेत? आपण त्यांना इथं बोलवलं आहे, त्यांच्या कविता आपण ऐका, आपल्या मित्रांनाही तुम्ही संध्याकाळी बोलवा. असंच हा सगळा, हे केवळ कविता वाचण्याचं, मनोरंजनाचं नाही, ते कवितेतून विचार करायला लावणारं आणि अंबेजोगाईचे रसिक, अंबेजोगाईचा वर्ग हा आता चांगल्या पद्धतीनं गंभीर कवितेला, पी. विठ्ठल सर अत्यंत गंभीर कवितेला ही आपलं मुख दाद देणारे हा रसिक, तेवढाच एखाद्या उच्च कोटीचा विरोध करणाऱ्या लोकांनाही तेवढी ताकदीची दाद देतात. ज्या कवींनी मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा अशी कविता लिहिली, तो अनंत राऊत आपल्यात आहे. ज्या माणसाच्या कवितेची महाराष्ट्राला गरज आहे आजच्या कंडिशनमध्ये, आजच्या परिस्थितीमध्ये, की मैत्री जपणं,
आणि सगळ्या जातीपातीच्या पलीकडं भाषेच्या पलीकडं जाऊन समाज उभा करण्याचं काम आणि अशी कविता पुन्हा पुन्हा सादर होणं आणि ऐकणं हे आपली गरज आहे. यशवंतराव स्मृतीचं कवी संमेलन हे आजच्या पिढीला, आजच्या समाजाला नवी दिशा देणार आहे आणि अशा लोकांना आपण या कवी संमेलनामध्ये बोलवलं आहे. अनेक विषय आहेत, सगळे आणखीन कवी आहेत आणि या कवी संमेलनाचं अध्यक्षपद पी विठ्ठल यांना दिलं. हे मानाचं अध्यक्षपद असतं. मराठीतले अनेक दिग्गज कवी जे खूप लिहितात, दासो आहे, केशव आहे, तुम्ही आलात, आणि अशा एक वरिष्ठ, एका चांगल्या जाणकार आणि ज्याची थाप कवींच्या पाठीशी असायला हवी असे पी विठ्ठल इथे आहेत. त्या या कवी संमेलनाचे अध्यक्ष आहेत. उद्या सकाळी बालचित्रकला रंगभरण स्पर्धा आपण प्रत्येक शाळेत घेतली. 3-3.5 हजार विद्यार्थ्यांनी त्यात सहभागी घेतला. उद्या सकाळी 8वी ते 10वी या विषयातल्या ऐच्छिक विषयावरती घेऊन काही चित्र इथे रंगवली जातील. या सगळ्या लोकांना बक्षीस दिलं जातील. आणि त्यानंतर बालानंद मिळवण्यासाठी आमचे गावचेच चित्रकार जे अखिल भारतीय पातळीवरती आता प्रसिद्धीला पावलेले आहेत तसे त्र्यंबक पोखरकर आणि शिरूर कासाचे साहित्यिक ज्यांनी अनेक कथा, कविता आणि लहान मुलांसाठी काम केलेलं आहे, त्यासाठी तिकडे संमेलनं भरवतात. हे विठ्ठल जाधव या ठिकाणी येणार आहेत. आणखीन एक उद्या संध्याकाळची अपूर्व मेजवानी अशी आहे की मी आता सांगितलं की आमचा हे पोरं सगळी तिकीट कविता करता येताना त्यांचं तिकीट काढून लोक ऐकायला जातात. तसंच असा एक कवी आहे की त्याच्या कवितांवर आधारित, एकट्याच्या कवितांवर, गझलांवर, गीतांवर आधारित सोबतीचा करार आहे. या सोबतीचा करार हा संगीतमय जरी असला तरी त्या कवितेकडं बारकाईनं ऐकणं याची काळाची गरज आहे. त्यातला असं की एक बंडखोर वृत्तीचा माणूस ह्या कवितेकडे कशा पद्धतीनं पाहतो, कसा लिहितो. आणि आज जगभर वैभव जोशीच्या कवितांचा कार्यक्रम होतो. दत्तप्रसाद रानडे हे त्यांच्या कविता गातात आणि त्यांचे इतर साथीदार आहेत. सोबत आमचे मित्र, सहकारी, ज्येष्ठ सहकारी शाहीर सुरेशकुमार वराळकर, जे आम्ही सुरेश भज गझल मंचच्या वतीनं विविध कार्यक्रम महाराष्ट्रावर करतो, ते पण इथे उपस्थित राहणार आहेत. उद्याचा एक कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. 27 तारखेला शेतकरी परिषद होईल. त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की यावर्षी पावसाने शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचं सगळं जीवन उद्ध्वस्त केलेलं आहे, काहीच राहिलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये मोठे विचारवंत आणि वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अशोक ढवण हे इथे येणार आहेत आणि आपल्याला यशवंतरावांच्या काळातील शेती, उद्योग, तंत्रज्ञान आणि त्या काळातलं जी काही परिस्थिती होती आणि आजची परिस्थिती, आजचं शेतकऱ्यांची परिस्थिती, या सगळ्यावरती एक व्याख्यान चांगलं देणार आहेत. आणि मला वाटतं की हे सुद्धा व्याख्यान ऐकायला आपण शेतकरी असो नाही तर नसो, हे व्याख्यान ऐकायला आपण म्हणजे त्या काळातल्या सरकारच्या काय धोरणं होती आणि आजची परिस्थिती काय हे आपण कम्पॅरेटिव्हली तपासून पाहिलं पाहिजे आणि आपल्याला त्याची जाणीव झाली पाहिजे. अशा पद्धतीचा एक विचार मांडणारे आणि यशवंतराव चव्हाणांना अत्यंत जवळून पाहून दिल्लीमध्ये ते अनेक दिवस राहिलेले आहेत, यशवंतरावांना भेटलेले आहेत. यशवंतरावांच्या शेवटच्या कालखंडामध्ये जेव्हा यशवंतरावांचं एकटेपण होतं तेव्हा ते त्यांच्या घरी आवर्जून जात होते. असंही अशोक ढवण उद्या शेतकरी परिषदेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. आणि पुरस्काराबद्दल मी थोडंसं बोलतो कारण प्रास्ताविकामध्ये मी मागचा काही इतिहास सांगत नाही कारण 40 वर्ष झाली तुम्हाला तो सगळं माहिती आहे. आपण एक का दिलं ते हे इथे कार्यक्रम करतो, का बोलवलं आहे त्याची आपल्याला थोडीशी कल्पना असायला पाहिजे. आपण 4 पुरस्कार देतो, त्यातला पहिला पुरस्कार आहे तो शेतीमध्ये. हे आपण एकीकडे बघितलं की पावसाने खूप शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त झाले तरी पण एक आश्वासक काही लोक आपल्या बीड जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यात काम करतात. त्याच्यामध्ये आष्टी तालुक्याच्या आष्टी तालुक्यामध्ये एक खेड्यामध्ये एक बाई शेती करते जी शिकलेली नाही आहे आणि 24 तास शेतात राहते. मुलं शिकायला आहेत, नोकरीला आहेत, त्यांना शेती बघायला 8 दिवसाला वेळ मिळतो. परंतु ही विजया गंगाधर घुले ही 60 वर्षाची बाई, या शेतकरी बाईंनी जी क्रांती केली आहे शेतीमध्ये, एका बाजूला कोरडवाहू शेती परवडत नाही आहे, पाणी असलं तरी पावसाने सगळं जीवन उद्ध्वस्त झालेले, अशा परिस्थितीमध्ये काहीतरी वेगळं केलं पाहिजे. जवळ तलाव आहे म्हणून ड्रॅगन फ्रूट असेल, खजूर असेल,
सफरचंद असेल, आता नवीन जे जांबाची जात आलेली आहे चॉकलेटी कलर, चॉकलेटी जाम, त्याला ब्लॅक जाम म्हणतात, अशा वेगळे मका, अशा वेगवेगळे प्रयत्न. त्याच्यामध्ये आणखीन त्या पिकामध्ये वेगवेगळे रोजच्या जीवनासाठी लागणारे काही पिकं घेऊन या बाईंनी संसार उभा केला. आणि ज्या पद्धतीने त्याला केलं, एक ड्रॅगन फ्रूट, एक किलोचं 5 किलोचं ड्रॅगन फ्रूट किंवा खजूर, म्हणजे हे शक्य नाही आपल्या भागात येणं. पण प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा ते काहीतरी नवीन करायचं आणि शेतीचं उत्पादन वाढवायचं किंवा शेती मजबूत करायची, कुटुंब मजबूत करायचं, ह्या ज्या आशेने त्यांनी काम केले नाही, रात्रंदिवस त्यांनी ते काम केलं. महाराष्ट्र शासनाचा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार मिळाला, विद्यापीठाचे अनेक पुरस्कार मिळाले आणि त्यांना व्याख्यानासाठी लोक महाराष्ट्रभर बोलवतात. त्यांच्या शेतावरती रोज 200-250 लोक भेटायला येतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक भेटायला येतात. मी ज्या दिवशी गेलो त्या दिवशी जवळजवळ 250 लोकांचा ग्रुप त्यांची शेती बघण्यासाठी आला होता. त्या सगळ्याला ही अनपढ बाई, न शिकलेली, अंगठा बहादर, ही ज्या पद्धतीने आत्मविश्वासाने सांगत होती. आणि हा सगळा आत्मविश्वास हा माणसं उभा करण्याचा, आपला समाज उभा करण्याचा. आणि त्यांनी जी काही पिकं आणली ती 5,000 आणि 7,000 आणली, पण त्यांनी आपल्या जवळच्या शेतकऱ्यांनी ते अधिक उत्पादन घ्यावं, याच्यातही त्याची मार्ग काढावा म्हणून कमी पैशामध्ये हे रोपं विकण्याचं काम त्यांनी केलं. जे 5,000 मिळतं ते 500-600 रुपयाला त्या तिथं बनवून विकतात. आणि दुसऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा आपण घेतलेलं पीक यावं यासाठी प्रयत्न करा. असे एका विजया गंगाधर घोले यांना आपण यशवंतराव चव्हाणांचा पुरस्कार देणार आहोत. दुसरा पुरस्कार आहे मराठवाड्यातले परभणीचे केशव वसेकर, ज्यांनी 78 वयाच्या कालखंडामध्ये प्रकाशन संस्था काढली आणि चांगलं साहित्य, म्हणजे चांगलं साहित्य असलं तरी मोठे प्रकाशक ते छापतातच असं नाही, परंतु त्या साहित्याचं मूल्य किती महत्त्वाचं आहे हे पार्श्वभूमी बघून त्यांनी प्रकाशन संस्था सुरू केली आणि स्वतःचंही लेखन सुरू केलं. यशवंतराव चव्हाण एक इतिहास हा 669 पानाचा रामभाऊ जोशीचा ग्रंथ, हे छापण्याचं कुठल्याही प्रकाशकाने धारिष्ट्य केलं नाही. ते धारिष्ट्य आमच्या केशव वसेकरांनी केलं आणि तो ग्रंथ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून आज आपण पाहतो. त्यांना आत्ताच मी ज्या दिवशी पत्र द्यायला गेलो त्या दिवशी मुंबई मराठी साहित्य संघाचा बाल साहित्याचा पुरस्कार त्यांना मिळाला. तिसरा जो पुरस्कार आहे तोही अभिमानाची गोष्ट आहे. 1982 साली आंबेजोगाईला मराठवाडा संगीत संमेलन झालं होतं. इथे सर्व त्यातले जाणकार मंडळी आहेत. व्यंकटराव डोळे असतील, भगवानराव लोमटे असतील, B.K. सबणे असतील, R.D. देशपांडे असतील, रामकाका मुकदम, या सगळ्यांनी 1982 साली इथे मराठवाडा संगीत संमेलन SRT कॉलेजच्या ग्राउंडमध्ये घेतलं होतं. आणि त्या समारंभामध्ये औषधाचा एक 8 वर्षाचा मुलगा जो चिगरी गुरुजींचा शिष्य आहे त्यांनी तबला वादन केलं होतं. आणि आवर्तनानंतर जो समेवर आल्यानंतर, तेव्हा तर मला काही संगीत कळत नव्हतं, पण आवर्तन झाल्यानंतर समेवर आल्यानंतर सगळे समोरचे 3-3.5 हजार लोक बसलेले होते शेवटच्या टोकापर्यंत. ते सगळे उभं राहून त्या 8 वर्षाच्या पोराचं टाळ्या वाजून कौतुक केलं होतं. हा मुकेश जाधव आपल्या औषधातला आहे, मराठवाड्यातला आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. अशा एका युवकाला जो आता जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये त्याचा तबला गेलेला आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्याचा तबला गेलेला आहे, अशा एका पंडित मुकेश जाधव यांना आपण संगीतातला पुरस्कार देणार आहेत. आणि आपण आणखीन बीड जिल्ह्याच्या दृष्टीने आणि देशाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट असलेली यावर्षीचा अखिल भारतीय खो खो संघ, ज्या मुलीने त्याचं कप्तानपद केलं ती कुमारी प्रियंका इंगडे. हिने खो खोमध्ये अनेक स्पर्धेमध्ये भाग घेतला, अनेक पदकं मिळवली, देश पातळीवरची, महाराष्ट्र पातळीवरची, विभागीय पातळीवरची. आणि योगायोगाने यावर्षी तिला जगातल्या खो खो संघामध्ये स्पर्धा करण्याची, भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. आणि त्या खो खोची ती राष्ट्रीय कप्तान होती. आणि तिने यावर्षी आपल्याला भारताला खो खोमध्ये पहिल्यांदा, तेही महिलेला, हे अजिंक्यपद सुवर्णपद मिळवून दिलेलं आहे, विश्वविजेता झालेली आहे. अशी एक मुलगी आपल्या केस तालुक्यातली आहे, कळंबा येथील. आणि त्या मुलीला आपण युवा पुरस्कार देणार आहेत. आणि रात्री आपल्याच मराठवाड्यातला आणि आता राशिद खान आत्ताच गेले, त्यांचा शिष्य असलेला रवींद्र बोंगाणे यांचं शास्त्रीय गायन होणार आहे, कृष्णा बोंगाणे यांचं गायन होणार आहे. आणि
त्या अगोदर पंडित मुकेश जाधव यांचं तबला वादन होणार आहे. असा हा सगळा कार्यक्रम 3 दिवसाचा होणार आहे. आपण या तिन्ही दिवसाच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं. हे तिन्ही दिवसातले जेवढे सगळे पाहुणे इथे येणार आहेत ते अत्यंत किती महत्त्वाचे आहेत, ते किती आवश्यक इथे येणं गरजेचं आहे, त्या लोकांना पुरस्कारित करणं किती गरजेचं आहे, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून विचार करून या वर्षाच्या कार्यक्रमाची आखणी केली. ती आपल्यासमोर आहे. मी इथे येणाऱ्या उद्घाटनाच्या पाहुण्यापासून ते शेवटच्या पाहुण्यापर्यंत निमंत्रितांचं कलावंतांचं मनापासून आंबेजोगाईकरच्या वतीने स्वागत करतो आणि आपण तिन्ही दिवस या सर्व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशी आपणा सर्वांना विनंती करतो आणि थांबतो.